प्रश्न क्रमांक 6 नाही आहेत का? प्रश्न क्रमांक 7 नानाभाऊ तुम्ही मांडताय का? प्रश्न क्रमांक 4950, प्रश्न क्रमांक 4970 छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, हो पण मी पुकारल्यावर उभं राहायला पाहिजे ना. अध्यक्ष महाराज, आता हा होऊ दे. या हा ठिकाणी झाल्यावर देतो. विविध अध्यक्ष महाराज, इथं जो माझा आक्षेपच आहे अध्यक्ष महाराज, उत्तरावर आहे. उत्तरामध्ये काही करेक्शन करायचंय का आपल्याला? उत्तर बरोबर आहे अध्यक्ष महाराज. मी हक्कभंग आणेल अध्यक्ष महाराज याच्यावर. मंत्री उत्तर बरोबर आहे म्हणतात तर मी हक्कभंग आणायचं, मला तुम्ही सांगा. मी हक्कभंग उभा होऊन बोलून द्या ना अध्यक्ष महाराज. बोला तुम्ही, मी ऐकतोय ना, बोला. मला हक्कभंग आणायची परवानगी द्या अध्यक्ष महाराज. एक मिनिट. प्रश्न उत्तराचा वेळ संपला जरी असेल तरी 10 मिनिटं तहकूब केलं मी सभागृह. मी 10 मिनिटं वाढवत आहे. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी माझा हक्कभंग असा येतो अध्यक्ष महाराज, मी या ठिकाणी विविध इमारतीवर उभारण्यात येणाऱ्या अनाधिकृत व बेकायदेशीर मोबाईल टावर मध्ये मुळे रहिवाशांना नाहक त्रास येत असून इमारतीचे नुकसान देखील होत असल्याचे निदर्शन झाले. खरे आहे का? हा प्रश्न विचारला अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात सांगितलं की पाहणीमध्ये विविध ठिकाणी अनधिकृत टावर असल्याचे आढळून आले, पण ती वस्तुस्थिती आहे. पण अध्यक्ष महाराज इथं खाली आपण यांनी लिहिलेलं आहे की हे सगळं संगनमताने सगळं होते आहे, असं यांचं म्हणणं आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महाराज की या सगळ्या या टावर कंपन्या अध्यक्ष महाराज या लोकांना जबरदस्ती काही आश्वासन देतात, कुठल्याही परवानग्या नसतात आणि त्या ठिकाणी टावर ते लादतात. लोकांचा विरोध होतो अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज, या ठिकाणी या अशा कंपन्यांवर ज्या पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी त्रास देणाऱ्या कंपन्या ज्याच्या तक्रारी वारंवार येतात, त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका शासनाची नेमकी काय राहणार, हे वस्तुस्थिती या ठिकाणी आपण मांडलेली नाही आहे. त्याचं स्पष्टीकरण द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नानासाहेब पटोले या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्यामधली एक वस्तुस्थिती खरी आहे की जी टॉवर कंपनी आहे आणि ज्या टॉवर कंपनीनं विनायक आशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवर हा टॉवर उभारला, त्या सोसायटीनं 1 वर्षापुरती त्यांना एनओसी दिलेली होती. परंतु ज्यावेळी हा टॉवर उभारल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्याचा आवाज मोठा येतोय, त्या स्लॅबला तडे गेलेले आहेत, त्यावेळी त्यांनी महानगरपालिकेला कळवलं की आम्हाला हा टॉवर नकोय. आणि टॉवर नकोय म्हणून सांगितल्यानंतर महानगरपालिकेने निर्देश दिले की हा टॉवर काढून टाकावा. तरी देखील 2 दिवस टॉवर बंद ठेवून पुन्हा एकदा टॉवर कंपनीने टॉवर सुरू केला. त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. तर आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील की विनायक आशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी आहे आणि त्या लोकांची जी मागणी आहे ती मागणी असताना देखील जो नियमबाह्य टॉवर तिथे उभा आहे ते काढून टाकण्याचे आणि बंद करण्याचे निर्देश आजच देण्यात येतील. आणि नानासाहेब, हा प्रश्न आपण मांडल्यामुळे मगाशी जो मी सभागृहामध्ये नसल्यामुळे आपण जो प्रश्न उपस्थित केला होता तो मी इथं जरी सभागृहामध्ये उपस्थित नसलो तरी वरच्या सभागृहामध्ये 260चं उत्तर देत होतो. 2 मिनिटं याला मला उशीर झाला, परंतु या संदर्भामध्ये हा टॉवर काढून देण्याचे निर्देश आजच देण्यात येतील. बोला बोला बोला. अत्यंत महत्वाचा तातडीचा विषय आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 132 केवी आमगाव तालुक्यामध्ये 2 फीडर बंद झाले आहेत आणि त्यामुळे 2 दिवसापासून शेतकऱ्यांचे पंप बंद आहेत, 13 मिनिटं. घरगुती लाईट बंद आहे आणि त्याच्यामुळे तातडीने ते सुरू करावं अशा प्रकारची विनंती आहे. तुम्ही काय मांडताय? प्रश्न विचारताय ना? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. अहो काय लावलंय? अध्यक्ष महोदय, भास्कर जाधव साहेब बोला. अध्यक्ष महोदय, सन्मान्य प्रश्नकर्त्या सदस्यांनी जे प्रश्न विचारले त्याला आपण सगळं होय 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 उत्तर दिलेलं आहे.
कुठेही आपण प्रश्नकर्त्यांनी केलेल्या प्रश्नातली कुठेही वस्तुस्थिती ही आपण मान्य केलेली आहे. अहो मंत्री महोदय इकडे बघा जरा. होय मान्य केलेली आहेत आपण, कुठेही नाही. पण आपण शेवटी उत्तरामध्ये असं म्हटलंय की 2023 साली या कॉन्ट्रॅक्टरची परवानगी संपली आणि त्यानंतर या इंडस कंपनीला, ही इंडस कंपनी जी नावाची कंपनी आहे, हिनं रहिवाशांचा विरोध झुगारून महापालिकेतर्फे सील केलेल्या टॉवरचे सील तोडून विना परवानी प्रक्षेपण सुरू केले आहे. सदर बाब महापालिकेच्या निदर्शनात येतात महापालिकेने सदर टॉवर अनधिकृत घोषून टॉवर निष्कासित करण्याबाबत कारवाई सुरू केलेली आहे. इथंच खरी फसवेगिरी आहे. 2023 साली ही बाब सगळी लक्षात आली आणि आज आपण सांगताय की महानगरपालिकेला आजच सांगण्यात येईल. याचा अर्थ 2023 पासून हे महानगरपालिकेच्या संगनमतानं हे प्रक्षेपण सुरू आहे का? आणि 2023 सालापासून हा टॉवर निष्कासित करण्याचं का शिल्लक राहिलं? आणि म्हणून आज आपल्याला त्या संदर्भामध्ये आदेश देण्याची वेळ येण्याच्या ऐवजी 2023 पासून ज्यांनी हा टॉवर निष्कासित केला नाही त्याच्यावर कारवाई कराल का? अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला असं सांगितलं की हा टॉवर उभारायला पहिली सोसायटीची परवानगी होती. ती परवानगी वर्ष दीड वर्ष असल्यामुळे टॉवर चालू राहिला आणि ज्यावेळी त्या टॉवरमुळे येणारा आवाज किंवा त्या स्लॅबला गेलेल्या भेगा या सोसायटीच्या ज्यावेळी लक्षात आला त्यावेळी त्यांनी महानगरपालिकेला अर्ज केला आणि महानगरपालिकेनं तो जो टॉवर होता तो सील केला. पण तो सील केल्यानंतर काही दिवस टॉवर बंद राहिल्यानंतर महानगरपालिकेला कुठची इंटिमेशन न देता तो पुन्हा एकदा टॉवर सुरू करण्यात आला. स्ट्रक्चर तिथंच होतं. आज आपण असे निर्देश देतोय, नुसते सील करण्याचे नाही तर तिथनं टॉवर हलवण्याचेच निर्देश आज आपण देतोय आणि ते त्या निर्देशाचं पालन महानगरपालिकेनं करावं. कृष्णा खोपडेजी. अध्यक्ष महोदय, हा ठाणे जिल्ह्यातला प्रश्न असला तरी नागपूर शहरामध्ये अशा प्रकारचे मोबाईल टावर हे जुन्या इमारतीमध्ये बिना परवानगीनं आणि त्या घर मालकाला लालच देऊन 25 ते 30 हजार रुपये प्रति महिना आम्ही देतो अशा प्रकारचे मोबाईल टावर त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. आणि त्यांची हाईट इतकी मोठी राहते 50-50 फूट का वारा आला का ते हालू लागतात. परंतु महानगरपालिकेचे आयुक्त, महानगरपालिकेचे अधिकारी यांना वारंवार पत्र देऊन ते मोबाईल कंपनीला पत्र देतात, लेकिन कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही. आणि म्हणून एखादी घटना मागे मुंबईमध्ये जे जाहिरातीच्या बोर्ड संदर्भात जे 2-4 लोक अशा प्रकारचे दुर्घटनाग्रस्त झाले होते आणि म्हणून याच्यामध्ये धोका निर्माण होत आहे. आणि पुराण्या बिल्डिंग मध्ये अशा प्रकारची इनलिगल परवानगी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येते आणि म्हणून कधी अशी दुर्घटना झाली तर याले जबाबदार कोण? नाही तर सरकारने एखादी पॉलिसी या ठिकाणी आणावी. अध्यक्ष महोदय, टॉवर विनायक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवर होता, तो आता नागपूरमध्ये गेलाय. तो लातूरमध्ये पण येण्याची शक्यता आहे. ती माहिती माझ्याकडे नाही, पण संबंधित यंत्रणेला सांगून याची चौकशी केली जाईल. चला शेवटचा प्रश्न वरुण महोदय. आज हा जसा विषय हा प्रायव्हेट सोसायटीचा होता, असेच अनेक मोबाईल टॉवर हे मुंबईमध्ये फ्लायओव्हरवर सुद्धा अनधिकृतपणे सुरू आहेत आणि ही इंडस टॉवर कंपनी आणि मुंबई महानगरपालिकेचं हे रॅकेट आहे. माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे, जिथे जिथे इलिगल टॉवर हे पब्लिक स्पेसेसवर आहेत, कुठे रोडवर आहेत, फ्लायओव्हरवर आहेत, ते सुद्धा आपण काढणार का? अध्यक्ष महोदय, असे टॉवर जर फ्लायओव्हरवर असतील त्याची पहिली चौकशी करावी. तुम्ही स्पेसिफिक माहिती द्या, ते काढायची माहिती दिली तर त्याची चौकशी करू. चला प्रश्न क्रमांक 6.